नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त या लाडक्या बहिणी 2100 रुपये पात्र होणार आहेत. म्हणजे 2100 रुपये फक्त याच बहिणींना मिळणार आहेत. भरपूर अशा महिला लाभार्थ्यांचे नावे कमी झाले आहेत. तुमचं नाव या यादीत येणार आहे का? जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आता नेमकी किती रुपयाचा हप्ता मिळणार आहे या संदर्भातील माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम गुगल मध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती येणार आहात. आता या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करणे असेल, अर्जाची स्थिती पाहणं असेल, आतापर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत किती हप्ते मिळालेले आहेत, या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, या योजनेसंदर्भातील पूर्ण माहिती या पोर्टल वरती देण्यात आलेली आहे. आपल्याला सर्वप्रथम अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, जो पूर्वी तुम्ही लॉग इन आणि पासवर्ड तयार करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता किंवा जो पासवर्ड तुम्ही तयार केलेला होता, तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. आणि त्यानंतर खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो या ठिकाणी जशा तसे टाकून लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. आता आपण सक्सेसफुली लॉग इन झालेला आहात. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन तुमच्या समोर येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ऍप्लिकेशन सबमिटेड. आता ऍप्लिकेशन सबमिटेड म्हणजे केलेले अर्ज यावरती क्लिक करायचा आहे. जेवढे अर्ज या लॉग इन वरून केलेला होता किंवा तुमच्या मोबाईल नंबर वरून एकाच लॉग इन वरून जेवढे अर्ज केलेले होते ते सर्व अर्ज या ठिकाणी दाखवणार आहेत. आता इथे व्यवस्थित समजून घ्या. ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये अप्रूव्ह राहणार आहे. त्याच्या समोर एक ऑप्शन आहे संजय गांधी. आता संजय गांधीच्या ठिकाणी खाली जो नो दाखवत आहे तिथे जर हिरव्या कलर मध्ये येस असेल तर तुम्हाला या योजनेमधून बाद केले जाणार आहे, कमी केले जाणार आहे. या योजनेमध्ये आता तुम्हाला परत पैसे मिळणार नाहीत असे समजा. याच्या समोर एक ऍक्शन मध्ये सर्वात शेवटचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये आतापर्यंत किती रुपये जमा झालेले आहेत आणि किती तारखेला व हे पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ताईंनो, यापूर्वी सांगण्यात आले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी आता संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत ते महिला आता या योजनेमधून कमी केले जाणार आहेत. तर ताईंनो, अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. धन्यवाद.